आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कराड येथील त्यांच्या समाधीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे राज्याध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, मान्यवर व नागरिकांनी अभिवादन केले। यानंतर खासदार सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला। त्यांना अभिवादन करण्यासाठी, श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 12 मार्च आणि 25 तारखेला आम्ही सगळेच येतो। खरं तर गेली अनेक दशक आदरणीय पवार साहेब स्वतः येतात, पण ह्या वर्षी पवार साहेबांना येणं शक्य नव्हतं। आम्ही सगळे ती प्रथा चालू ठेवतोय। आज ज्या महाराष्ट्रात आपण आहोत, महाराष्ट्र फक्त आणि फक्त पंडित जवाहरलाल नेहरू आणि कैलासाचे आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांमुळेच आज झालेला आहे। आणि त्यामागे खूप लोकांनी खूप मोठं योगदान केलेलं आहे। त्या सगळ्यांची एक आठवण आणि त्यांचे आभार, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सगळे। काही परंपरा आहे, या ठिकाणी मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री ते येत असतात अभिवादन करण्यासाठी, मात्र यावर्षी ह्या सगळ्यांना विसर पडलाय। ते त्यांच्या कामात दुसऱ्या कशा व्यस्त असतील मला माहिती नाही। कोणी काय करायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो, पण प्रशासनाकडून मला काय फार इथे हालचाल दिसत नाहीये। मी जरूर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री म्हणून चव्हाण साहेब फक्त महाराष्ट्राचे नेते नाही, देशाचे नेते आहेत। आपल्याला आठवत असेल, चायनाबरोबर आपलं युद्ध झाल्यानंतर त्या पद्धतीने पंडितजींनी सगळी जबाबदारी त्या काळात चव्हाण साहेबांवर टाकली आणि दिल्ली ती आजही जेव्हा जेव्हा त्याचा उल्लेख होतो तेव्हा अभिमानानेच होतो। आणि नेहमी की जेव्हा हिमालय अडचणीत होता तेव्हा आपला हा सह्याद्री देशासाठी धावून गेला होता। हा इतिहास कधीच कोणी विसरू शकत नाही। आणि चव्हाण साहेबांचं योगदान व फायनान्स मिनिस्टर म्हणून असेल, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर म्हणून असेल किंवा डिफेन्स मिनिस्टर म्हणून, हे खूप मोठं राहिलेलं आहे। आणि आज ही खंत मनाला वाटते। मी हे खूप जड अंतःकरणाने म्हणते की आज प्रशासन मला इथे कुठेच दिसत नाही। तर दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारने गोष्टीची फार गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे। आणि मी स्वतः महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आजच पत्र लिहिणार आहे। ही गोष्ट हे म्हणजे सरकार कोणाचंही असू दे, इलेक्शन येतील जातील, सरकारही येतील जातील, काही प्रथा ह्या पाळल्याच गेल्या पाहिजेत आणि चव्हाण साहेबांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे।